मित्रांनो नमस्कार. आजच्यासाठीचे वेगवेगळे शब्द तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतात बघा, की हे शब्द सगळे माहिती आहेत का बघा, कारण हे सगळे शब्द कुठं ना कुठंतरी तुम्हाला परीक्षेला आलेले दिसतील. या ठिकाणी हा शब्द आहे कॉन्फ्लुएन्स. वन वर्डला मित्रांनो हा शब्द विचारला गेलेला शब्द आहे कॉन्फ्लुएन्स. प्रोलॉंग हे वर्ब आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. फ्ली हे वर्ब आहे. कॉमन वर्ड्स आहेत मित्रांनो. हे सगळे शब्द बातम्यांमध्ये कशा पद्धतीने आलेत, कारण शब्द त्याच वेळेला मित्रांनो लक्षात राहतो ज्या वेळेला त्याला एक रेफरन्स असतो. मराठीतले सगळे शब्द आपल्याला लक्षात राहतात कारण ते आपण वापरलेत. याचा अर्थ त्या प्रत्येक शब्दाला आपल्याकडे एक विशेष प्रकारचा रेफरन्स आहे. त्या रेफरन्समुळं तो शब्द आपल्याला कायमस्वरूपी आपल्या मनावर बिंबवला गेलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं मित्रांनो आपण सगळी तयारी करायला लागलो आहे की वाक्यांकडे बघत असताना त्या शब्दाचा नेमका आवाका काय आहे, तो कशा संदर्भात कसा वापरला गेलेला आहे, त्या संदर्भात आपण सगळी चर्चा करायलो आहे. आणि हे सगळं बघत असताना आपण ग्रामरसुद्धा बघायला लागलो आहे. मित्रांनो बातमी जी तुमच्यासोबत आहे ती शेतकऱ्यांच्या संदर्भातली मित्रांनो ही बातमी आहे. बातमी काय आहे बघा, डेडलॉक कंटिन्यूज. मित्रांनो हे डेडलॉक जे आहे हे सिंग्युलर आहे. या ठिकाणी वर्ब बघा, या वर्बला मित्रांनो ES लागलेला आहे. डेडलॉक कंटिन्यूज ॲज 111 फार्मर्स सिट ऑन फास्ट अनटू डेथ इन सॉलिडॅरिटी विथ डॉलेवाल. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की हे डेडलॉक हा शब्द हा सिंग्युलर आहे. या ठिकाणी मित्रांनो ES लागलेला आहे. पण पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला ग्रामर तर कळेलच, पण प्रोलॉंग प्रलंबित लांब काळ चाललेली गोष्ट जी असते तिला प्रोलॉंग असं म्हटलं जातं. हा शब्द लक्षात घ्या. दीर्घकालीन याला आपण म्हणू शकतो. दीर्घकालीन म्हणजे असे शब्द आपल्याला माहिती असणं मित्रांनो अपेक्षित आहे. प्रोलॉंग्ड फास्टिंग. वाक्य काय आहे बघा, द प्रोटेस्टिंग फार्मर्स हॅव एक्सप्रेस्ड कन्सर्न ओवर द फार्मर्स लीडर जगजीत सिंग डिटोरिएटिंग. घसरत चाललेली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीसाठी मित्रांनो हा शब्द वापरलेला आहे. डिटोरिएट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कमतरता तयार होणे, घसरत जाणे. जसं आपण प्रकृतीच्या संदर्भात म्हणत राहतो की बाबा प्रकृती घसरलेली आहे, ते डिटोरिएटिंग हेल्थ सेविंग 70 year old रिस्क. हा ग्रामरचा भाग मित्रांनो आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ॲडजेक्टिव्ह नावाचा घटक जर तुमचा व्यवस्थित असेल तर या ठिकाणी आपल्याला दिसतं 70 आलेला असून सुद्धा या ठिकाणी इयर आलेला आहे, इयर्स म्हटलेलं नाही. परीक्षेसाठी हे सगळे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं आपण म्हणतो 3 year कोर्स, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की हे 3 year कोर्स असतं, इयर्स येत नाही. सेम लॉजिक या ठिकाणी आहे. 70 year old रिस्क्स, हे रिस्क्स जे आलेलं आहे हे वर्ब आहे. 70 year old हे या ठिकाणी आपल्याला सगळा भाग हा नाऊनचा कर्त्याच्या भूमिकेत आपल्याला दिसतो. त्यामुळे या क्रियापदाला यस लागलेलं दिसतं. या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला वाक्याचं ॲनालिसिस करता आलं आणि ते वाक्य व्यवस्थित बघता आलं. म्हणजे एक वाक्य आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जातं. ह्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी चटदिशी ज्यावेळा नजरेच्या टप्प्यात येतात त्यावेळेला एरर डिटेक्शनचे प्रश्न अगदी सहज पद्धतीनं सुटू शकतात. आणि त्यासोबत आपण शिकू शकतो ते म्हणजे होकॅब. कन्सर्न म्हणजे काळजी, हे लक्षात घ्या. हा शब्द कन्सर्न ओव्हर फार्मर लीडर जगजीत सिंग डिटोरिएटिंग हेल्थ सेईंग द 70 year old रिस्क मल्टिपल ऑर्गॅन फेल्युअर बिकॉज ऑफ प्रोलॉंग्ड फास्टिंग. प्रोलॉंग्ड याचा अर्थ मगाशी बोललो होतो दीर्घकालीन. फास्टिंग म्हणजे उपवास. म्हणजे एकाच बातमीमध्ये कितीतरी नवीन गोष्टी आपल्याला शिकता येतात आणि ह्या शिकत गेलेल्या गोष्टी नेमक्या परीक्षेला कुठं ना कुठंतरी मित्रांनो तुम्हाला उपयोगी ठरताना दिसतील. अशा पद्धतीचं शिकणं अपेक्षित आहे, तरच परीक्षेला गेल्यानंतर चांगले मार्क्स आपण मिळवू शकतो. यासोबत पुढची बातमी जी आहे त्या पुढच्या बातमीमध्येही अशाच पद्धतीचे शब्द. ही बातमी मित्रांनो लॉस एंजल्सवरून आहे. वाक्य जर बघितलं जी आग लागलेली आहे त्या आगीच्या संदर्भातली ही मित्रांनो बातमी आहे. ह्या बातमीत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवीन कळू शकतात. इव्हॅक्युएशन हा शब्द दिसतोय. टेन्स ऑफ थाउजंड्स ऑर्डर टू इव्हॅक्युएट. इव्हॅक्युएट हे या ठिकाणी मित्रांनो वर्ब म्हणून काम करते. खाली करणे, जागा मोकळी करणे याचा त्याचा अर्थ होतो जागा मोकळी करणे. मोकळी करणे असा त्याचा अर्थ होतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. हे वर्ब म्हणून काम करते. टेन्स ऑफ थाउजंड्स ऑर्डर टू इव्हॅक्युएट ॲज फायर्स टिअर थ्रू लॉस एंजल्स एरिया. फायर्स हे वर्ब म्हणून काम टिअर थ्रू लॉस एंजल्स एरिया. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या वाक्यांकडे बघत असताना टिअर म्हणजे पसरणे, फायर्स टिअर थ्रू लॉस एंजल्स एरिया. या ठिकाणी हे प्ल्युरल आहे. हे प्ल्युरल असल्यामुळे या ठिकाणी टिअर हा शब्द बघा या ठिकाणी यस लागलेला नाही बिकॉज द फायर्स इज इन प्ल्युरल फॉर्म. खाली काय म्हटलेलं आहे बघा, द फायर्स वाईल्ड फायर इन लॉस एंजल्स एरिया फोर्स इव्हॅक्युएशन ॲज थाउजंड्स ऑफ
fighters battling at least 3 separate blazes prompting federal disaster declaration for aid. वाक्य बघितल्यानंतर हा शब्द फायरस हिंस्र अशा अर्थानं, जीव घेणं अशा अर्थानं हे वापरलेलं आहे. फायरस वाईल्ड फायर्स. ओके, हे वाईल्ड फायर्ससुद्धा प्ल्युरल आहे. इन लॉस एंजल्स एरिया फोर्स, हे फोर्स या ठिकाणी मित्रांनो वर्ब म्हणून काम करतं आणि यासाठीचा करता जर म्हणाल तर हा वाईल्ड फायर्स आहे आणि हे वाईल्ड फायर्स जे दिसतं हे प्ल्युरल आहे, त्यामुळे या ठिकाणी क्रियापदाला यस लागलेलं नाही. ह्या बारीक गोष्टी ज्यावेळा मित्रांनो तुमच्या लक्षात येतील वाक्य वाचत असताना, आणि वाक्य वाचत असताना मी सतत सांगत असतो की पहिल्यांदा मला वाक्याचा सब्जेक्ट, त्यानंतर असणारं वर्ब हे चटदिशी मला ओळखता आलं पाहिजे, त्यानंतर त्या वाक्याचा आपल्याला सिक्वेन्स अगदी सहज कळू शकतो. The forest wildfire in Los Angeles area forced evacuation as thousands of firefighters battling at least 3 separate blazes. Blaze हा शब्द बघा, blaze, blazeचा अर्थ आहे मित्रांनो ज्वाला, आग, अशा अर्थानं ते वापरले आहे. ब्लेजेस प्रॉम्प्टिंग फेडरल डिझास्टर डिक्लेरेशन फॉर एड. म्हणजे वाक्य बघत असताना ही वाक्य, एक वाक्य जरी दिवसातून अशा पद्धतीनं आपण ॲनालाइज केलं आणि असं वाक्य जर आपण बघितलं तर कित्येक नवीन गोष्टी आपल्याला कळायला चालू होतात. एक नजर पक्की होते आणि त्या नजरेतून ही नजर घेऊन ज्यावेळेला आपण परीक्षेला जाऊ त्यावेळेला ती वाक्य वाचनाचा सराव झालेला असल्यामुळं आणि शब्दांचे अर्थ आपल्याला व्यवस्थित कळत असल्यामुळं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी तुम्हाला कमी होताना दिसेल. बट इट रिक्वायर्स प्रॅक्टिस. या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस. आणि अशी प्रॅक्टिस तुम्हाला सतत करत राहणं अपेक्षित आहे, तरच या वाक्याच्या रचना आणि हे सगळे शब्द आणि मग कॉम्प्रेन्शनचा भाग जो परीक्षेला रायटिंगचा भाग असेल किंवा तुम्हाला वाचनाचा भाग असेल तो तुम्हाला सोपा जाताना दिसेल. इथंही खाली त्याच पद्धतीनं वाक्याची रचना किती सुंदर केलेली आहे बघा. फायरस वाईल्ड फायर आर रॅगिंग, शब्द कसा वापरला आहे बघा, रॅगिंग इन द लॉस एंजल्स एरिया. रॅगिंग हा शब्द आपण कॉलेजच्या संदर्भात वापरतो, रॅगिंग अत्याचार करणे बघा. फायरस वाईल्ड फायर, ओके, फायरस वाईल्ड फायर्स आर रॅगिंग इन द लॉस एंजल्स एरिया. म्हणजे ती जी आग पसरलेली आहे ती आग त्या शहरावर अत्याचार करत आहे अशा पद्धतीची रचना, वाक्याची किती सुंदर रचना आहे. रॅगिंग हा शब्द या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे नजरेच्या टप्प्यात आहे ना, त्यावेळेला एकाच शब्दाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं कसा केला जाऊ शकतो हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत मी म्हणत नाही की त्या वाक्यावर किंवा त्या भाषेवर आपलं प्रभुत्व आलं असं होणार नाही. आणि हीच वाक्य तुम्हाला कुठं ना कुठं तरी कॉम्प्रेन्शनला दिसतात आणि अशा वेळेला मित्रांनो आपल्याला अडचण येताना दिसते. त्यामुळे अशी लांबलचक पल्लेदार वाक्य आपण बघत जाणं, ती वाचत जाणं अपेक्षित आहे. वाक्य बघा. फायरस वाईल्ड फायर्स आर रॅगिंग इन द लॉस एंजल्स एरिया फ्युअल्ड बाय पॉवरफुल सॅन्टा ॲना विंड्स. हे वाऱ्याचं नाव आहे मित्रांनो, जे वादळ आहे त्याचं नाव दिलं आहे. विथ सेंडिंग रेसिडेंट्स फ्लीइंग फ्रॉम, फ्ली हे फ्ली हे क्रियापद आहे, पळून जाणे, न सांगता पोबारा करणे, निघून जाणे, फ्ली. परीक्षेला अशी क्रियापदं मुद्दाम विचारली जातात ज्यावेळेला ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. फ्लीचा सेकंड फॉर्म आहे फ्लेड, फ्ली, फ्लेड, फ्लेड अशा अर्थाने ते वापरलं जातं. फ्लीइंग फ्रॉम बर्निंग होम्स, म्हणजे जे लोक आहेत ते घरातून पळून चाललेले आहेत. थ्रू फ्लेम्स, ओके, त्या आगीतून ती लोक पळून चाललेले आहेत. फेरोसियस विंड्स, भीतीदायक, फेरोसियस ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, किती सुंदर ॲडजेक्टिव्हची रचना आहे बघा. फेरोसियस विंड्स अँड टॉवरिंग क्लाउड्स ऑफ स्मोक. टॉवरिंग क्लाउड्स ऑफ स्मोक म्हणजे धुराचे जे लोट आहेत त्या धुराच्या लोटांसाठी हा शब्द वापरलेला आहे. टॉवरिंग क्लाउड ऑफ स्मोक म्हणजे इतक्या सुंदर रचना, ड्रॅमॅटिक लँग्वेज काय असते, त्या रचनेचा भाग कसा असतो हे जोपर्यंत जाणीवपूर्वक मित्रांनो एक बातमी समजून घ्यायला आपल्याला जवळजवळ 10 मिनिटाचा कालावधी लागतो. कारण त्या 10 मिनिटामध्ये आपण कित्येक नवीन शब्द बघतोय, वाक्याच्या रचना बघतोय, ग्रामर बघतोय. या सगळ्या गोष्टी मित्रांनो ज्यावेळा आपण हळूहळू डिटेक्ट करत जाऊ, बघत जाऊ, त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला चालू दिला. थोडासा वेळ लागेल पण लक्षात घ्या नवीन शब्दांची रचना काय असते ते सुद्धा आपल्याला कळायला चालू होईल. ॲक्टरची बातमी आहे मित्रांनो, सैफ अली खानच्या संदर्भात घरामध्ये जो काय अटॅक झालेला होता त्या संदर्भातली बातमी आहे. सैफ अली खानचं चित्र तुम्हाला समोर दिसतंय मित्रांनो. वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्यात काय दिसतंय बघा, एक ग्रॅमॅटिकल भाग जिथं कायम चूक होते ती आपल्याला लक्षात येते का बघा. या ठिकाणी म्हटलेलं आहे सैफ अली खान्स अटॅकर रिलेटेड टू वन ऑफ द मेड्स हू अलाउड हिम एंट्री सेज मुंबई पोलीस.
हा भाग मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. वन ऑफ द नंतर येणारं नाऊन कायम प्लुरल असतं. बऱ्याचशा वेळा राज्यसेवा करणाऱ्या मुलांच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे. त्यांचं ड्राफ्टिंग स्किल मी बघितलेलं आहे. ह्या चुका हमखास होतात. वन ऑफ द नंतर येणारं नाऊन बऱ्याच लोकांना कळत नाही. ते सिंग्युलर लिहून टाकतात. ते प्लुरल पाहिजे हे या ठिकाणी अगदी एक्झॅक्ट दिसतं. वन ऑफ द मेड्स, घरात काम करणारे ज्या लेडीज असतात त्यांना म्हटलं तर मेड्स, ओके, हू अलाउड हिम एंट्री सेज मुंबई पोलीस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या ग्रॅमॅटिकल गोष्टीसुद्धा आपल्याला नजरेच्या टप्प्यात येणं गरजेची गोष्ट आहे. खाली काय म्हटलेलं आहे बघा, ॲक्टर सैफ अली खान हॅज बीन अटॅक्ड. हे हॅज बीन अटॅक्ड काय आहे? हे हॅज बीन अटॅक्ड मित्रांनो पॅसिव्हची रचना आहे. ही पॅसिव्हची रचना मित्रांनो कळायला पाहिजे. इथं तुम्हाला बायची रचना कधीही दिसत नाही. ओके, बाय अन unidentified person at his residence in Mumbai and currently admitted at Lilavati Hospital. Neurosurgery has been completed and plastic surgery is going on. तर ह्या ठिकाणी हॅज बीनची रचना अत्यंत सुंदर पद्धतीनं ही पॅसिव्हची रचनासुद्धा आपल्याला व्यवस्थित कळाली पाहिजे. वाक्य वाचत असताना त्या अँगलनं ज्यावेळा आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं अशा गोष्टी आपल्याला नजरेच्या टप्प्यात यायला लागला. पुन्हा एकदा ही बातमी वाचून दाखवतो. सैफ अली खान्स अटॅकर रिलेटेड टू वन ऑफ द मेड्स हू अलाउड हिम एंट्री सेज मुंबई पोलीस. वाक्य वाचता येणं, ती वाक्य फास्ट वाचता येणं, वाचत असताना त्याचं आकलन चट दिशे होणं, इट रिक्वायर्स टाईम. या सगळ्या गोष्टींना मित्रांनो वेळ लागतो. आपल्याकडे एक सगळ्यात मोठं कारण दिलं जातं की माझ्याकडे वेळ नाही. आणि वेळ दिल्याशिवाय मित्रांनो ही गोष्ट होणं शक्य नाही. कारण ही टप्प्याटप्प्यानं होणारी सुधारणा आहे. ही वन डे मॅच होणार नाही. हळूहळू का असेना पण या गोष्टी कळायला चालू होतील. ज्या पद्धतीनं तुमच्याशी या सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो आहे ते जर तुमच्या नजरेच्या टप्प्यात येत असेल तर हळूहळू तुम्हालाही या गोष्टी जमायला चालू होणार आहेत. कुंभमेळ्याच्या संदर्भातली एक बातमी मित्रांनो आपल्याला दिसते आणि अत्यंत सुंदर शब्द या ठिकाणी आपल्याला नवीन शब्द भेटताना दिसतात. राईट, शब्दांना भेटणं हा शब्द मी वापरतोय मुद्दाम. शब्द भेटतात हे लक्षात घ्या. बातम्यांमधून आपल्याला कित्येक नवीन शब्द भेटतात आणि भेटलेले शब्द खऱ्या अर्थानं जर तुम्ही त्या शब्दाच्या प्रेमात असाल तर ते शब्द लक्षातही राहतात. पण जर वरवरचं तुम्ही वाचत गेलात तर ते तुम्हाला या बातमीमध्ये एक नवीन शब्द तुम्हाला दिसतील. डिवोटीज हा कॉमन शब्द आहे. भक्तांसाठी हा शब्द वापरला जातो. डिवोटीज टेक होली डिप. होली डिप म्हणजे ज्याला आपण पवित्र स्नान असं म्हणू शकतो. ॲट त्रिवेणी संगम ऑन द 4th डे ऑफ महाकुंभ. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ओव्हर 6 crore डिवोटीज हॅव पार्टिसिपेटेड इन द वर्ल्ड्स बिगेस्ट रिलिजियस कॉन्ग्रॅग्रेशन. हे कॉन्ग्रॅग्रेशन हा जो शब्द आहे हा शब्द जर आपण बघितला तर हा शब्द मित्रांनो आपल्याला दिसतो जमाव अशा अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. आणि जमाव अशा अर्थानं हा शब्द वापरलेला असल्यामुळं या वाक्याचा संपूर्ण अर्थ ज्यावेळा आपण शोधायला सुरुवात करू त्यावेळा कदाचित अशा गोष्टी लक्षात येत नाहीत. कारण जर मला एक शब्द नाही कळाला तर त्या संपूर्ण वाक्याचा अर्थच आपल्याला कळत नाही. आणि हा अर्थ जर मला व्यवस्थित कळायचा असेल तर मग आपल्याला अशा गोष्टी कळणं आणि अशा गोष्टींसाठी आपण तयार असणं ही गोष्ट अत्यंत. मित्रांनो कॉन्ग्रॅग्रेशन हा शब्द बघा, जमाव किंवा ज्या वेळेला माणसांचा जमाव एका विशिष्ट दिशेनं भक्तिभावानं ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. कॉन्ग्रॅग्रेशन म्हणजे पंढरपूरला जाणारी जी माणसं असतात त्यावेळेला मित्रांनो हा शब्द आपल्याला दिसतो कॉन्ग्रॅग्रेशन. आणि हाच शब्द या ठिकाणी व्यवस्थित वापरलेला आहे. त्या ठिकाणी मॉब हा शब्द वापरलेला नाही. ज्यासाठी आपण मराठीतला शब्द वापरू शकतो तो म्हणजे जथ्था, लोकांचा जथ्था किंवा वारी, दिंडी असे जे शब्द येतात त्यासाठी मित्रांनो हा शब्द आहे. ओव्हर 6 crore डिवोटीज हॅव पार्टिसिपेटेड इन द वर्ल्ड्स बिगेस्ट रिलिजियस कॉन्ग्रॅग्रेशन ओव्हर 3 to 5 crore ऑन द ऑकेजन ऑफ मकर संक्रांती ऑन January 14. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी हॅवचा वापर सुंदर पद्धतीने केलेला आहे. या ठिकाणी डिवोटीज आलेले आहे. डिवोटीज इन द प्लुरल फॉर्म दॅट इज हॅव इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ग्रॅमॅटिकल गोष्टीसुद्धा चेक करत जाणं, त्या शब्दांकडं मित्रांनो बघत जाणं, या सगळ्या गोष्टी. आणि खाली दिलेलं बघितलं तर थाउजंड्स ऑफ डिवोटीज टूक अ होली डिप ॲट त्रिवेणी संगम अ सॅक्रेड कॉन्फ्लुएन्स. कॉन्फ्लुएन्स हा शब्द लक्षात ठेवा. कॉन्फ्लुएन्स हा शब्द मित्रांनो वन वर्डला विचारला गेलेला शब्द आहे. कॉन्फ्लुएन्स या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो संगम. त्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला आहे. कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर्स गंगा, यमुना अँड मिस्टिकल सरस्वती. सरस्वती त्या ठिकाणी दिसत नाही पण मानलं जाते की सरस्वती त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द
ज्या वेळेला आपण कानावर टाकत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं ते शब्द आत उतरायला चालू होतील. वाक्य वाचून परत एकदा दाखवतो. Thousands of devotees took a holy dip at Triveni Sangam, a sacred confluence of rivers Ganga, Yamuna and mystical Saraswati on Thursday, January 16, 2025, morning, the 4th day of the 45-day long Mahakumbh. इथंही तीच घटना तुम्हाला रिपीट झालेली दिसते बघा. या ठिकाणी 45 म्हटलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी डेज म्हटलेलं नाही, डे म्हटलेलं आहे. याचं कारण हा जो भाग आहे हा सगळा भाग ॲडजेक्टिव्हचं काम करतो, त्यामुळे या डेला डेज केलेलं नाही. म्हणजे या बारीक गोष्टी ज्यावेळा माझ्या लक्षात येतील त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी सुधारायला चालू झालं. ग्रॅमॅटिकल बाजूसुद्धा या सगळ्या अगदी एक्झॅक्ट फॉलो केल्या जातात. फक्त ती नजर आपल्याकडं असेल तर अशा गोष्टी मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं तुम्हाला कळायला चालू होतील. पुढची एक बातमी अशाच पद्धतीनं आपण बघू. तर तीच बातमी मित्रांनो कुंभमेळ्याच्या संदर्भातलीच बातमी, आणि या बातमीमध्ये एक नवीन शब्द आपल्याला दिसतो, रिनाउन्स. हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. त्याग करणे. रिनाउन्सिंग प्रोफेशनल्स, रिनाउन्सिंग प्रोफेशन्स, लक्झरीज, मेनी ट्रेड ऑन सनातन पाथ. ट्रेड ऑन, ट्रेड हा शब्द लक्षात ठेवा. ट्रेड म्हणजे तुडवणे. हा शब्द आपल्याला माहीत, पायाखाली घालणे, तुडवणे अशा अर्थानं. ओके, म्हणजे झिजवणे, तुडवणे. म्हणजे बऱ्याच वेळा बोलत असताना माणूस बोलत जातो की बाबा नोकरी मिळवण्यासाठी मी बराच लांबचा रस्ता तुडवला. हे तुडवणे जे आहे, मेनी ट्रेड ऑन सनातन पाथ, म्हणजे ते सनातन पाथवरून चाललेले आहेत. सीक हे क्रियापद अत्यंत महत्त्वाचं क्रियापद. याचा सेकंड आणि थर्ड फॉर्मसुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतो. सीक, सॉट, सॉट. फर्स्ट फॉर्म आहे सीक, सेकंड फॉर्म इज सॉट आणि थर्ड फॉर्म इज सॉट. अपेक्षा करणे अशा अर्थानं हे क्रियापद आहे. हे अत्यंत महत्त्वाचं क्रियापद आहे, लक्षात ठेवा. अपेक्षा करणे, स्पिरिच्युअल फुलफिलमेंट. म्हणजे एकाच बातमीमध्ये कितीतरी असे नवीन शब्द आपल्याला, आणि हे कॉमन वर्डिंग आहे, हे कॉमन होकॅब आहे. ठीक आहे, फार मोठी होकॅब नाही की जी अगदीच हाय लेवलची आहे. कॉमन होकॅब आहे, पण ही सुद्धा आपल्याला माहिती नसते. अशी क्रियापदं वाक्यात ज्यावेळेला येतात त्यावेळेला वाक्याचा अर्थच कळत नाही. सीख हे क्रियापद लक्षात ठेवा. मेनी हॅव कम टू पार्टिसिपेट इन महाकुंभ मेला. गिव्हिंग अप, गिव्ह अप फ्रेझल व्हर्ब आहे. या फ्रेझल व्हर्बचा योग्य पद्धतीनं वापर करायला शिका. त्याग करणे, गिव्हिंग अप ऑन वर्ल्डली प्लेजर्स. ओके, वर्ल्डली म्हणजे भौतिक जे प्लेजर्स असतात, भौतिक आनंद जो असतो तो भौतिक आनंद सोडून देऊन त्या कुंभमेळ्याला ते आले आहेत. इन पर्सिट ऑफ डिवाइन विजडम. पर्सिट हे बघा, पर्सिटच्या मागं लागणे, ऑफ डिवाइन विजडम, डिवाइन दैवी विजडम. म्हणजे अशा पद्धतीच्या वाक्याच्या रचनेचा भाग ज्यावेळा आपण बघत जातो ॲटोमॅटिक आपली भाषा सुधरत जाते आणि ते शब्द आपल्यापर्यंत पोचतात. किंबहुना मी मगाशी म्हटलं होतं की असे शब्द आपल्याला भेटतात. ही भेटण्याची प्रक्रिया चालू होते आणि मग आपल्याला ट्रेड ऑन कळतं, तुडवणे कळतं, रिनाऊन्स कळतं, त्याग करणे हा शब्द आपल्याला कळतो, गिव्ह अप कळतो. ओके, हे सगळे शब्द मित्रांनो कॉमन वर्डिंग खाली येतात की जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे परीक्षेला जाण्यापूर्वी. तरच तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतात. अदरवाईज फक्त ग्रामर करून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. आता या ठिकाणी तुम्हाला हे सगळे शब्द व्यवस्थित कळतील. ओके, रिनाऊन्स म्हणजे त्याग करणे, ट्रेड म्हणजे तुडवणे, परसिट म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, गिव्ह अप तर माहीत आहे, कॉंग्रॅग्रेशन म्हणजे जथ्था, जमाव किंवा दिंडी अशा अर्थाने तुम्ही ते घेऊ शकता. प्रोलॉंग म्हणजे दीर्घकालीन, व्हायरस म्हणजे हिंस्र ज्यामुळे बरेच नुकसान होतं अशी गोष्ट. ब्लेज हा शब्द आहे. कॉन्फ्लुएन्स हा नवीन शब्द तुम्हाला कळाला असावा. कॉन्फ्लुएन्स, संगम, कनेक्शनवरून, फ्लोवरून हा शब्द आहे. ऑन टू डेथ, मृत्यू येईपर्यंत. आणि अशा पद्धतीचे शब्द दररोजच्या पातळीवर ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी शिकण्याची गोडी लागली असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा पद्धतीचं इंग्रजी जर तुम्हाला शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्याकडे एक ॲप आहे AK फाउंडेशन नावाचं, ज्याच्यावरती बरेचसे सगळे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. ते कोर्सेसचा तुम्ही विचार करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन शब्दांसोबत अशाच पद्धतीच्या बातम्या घेऊन. थँक्यू व्हेरी मच.